NA प्रक्रियेला मोठा ब्रेक. बांधकाम मंजुरीतूनच जमिनीचे रूपांतरण. महसूल कायद्यात ऐतिहासिक सुधारणा. वार्षिक कर रद्द. बँक सनद अट देखील हटविली. बिगर कृषी परवानगीची आता गरज नाही. बांधकाम नकाशाच असेल NA. राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना NA परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. NA करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच आता NA परवानगी असणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता यापुढे असणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून याबाबतचे राजपत्र जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. आता वार्षिक अकृषक कर देखील रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज संपली. आतापर्यंत नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम नकाशाला मंजुरी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे अकृषक परवानगीसाठी चक्रा माराव्या लागत होत्या. नव्या नियमानुसार जर एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच अकृषक परवानगी मानली जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदीची गरज राहणार नाही. ज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत आहे त्यांना दिलासा देताना शासनाने या सुधारणेच्या दिनांकापर्यंत थकीत कर वसूल करण्यापासून सूट दिली आहे. मात्र ज्या जमिनी 2001 पूर्वी किंवा त्यानंतर बिनशेती झाल्या आहेत त्यांच्या मालकांना या शासन निर्णयापासून 1 वर्षाच्या आत विहित दराने एक रकमी अधिमूल्य भरावे लागणार आहे. बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे 7/12 उतार्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाणार आहे. केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवटादार वर्ग 2 कमी श्रमाच्या जमिनीच्या दर्जामध्ये बदल होणार नाही. त्यांच्यासाठी आवश्यक असलेले नजराना शुल्क भरावेच लागेल. शहरी विकास क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही सुधारणा रिअल इस्टेट क्षेत्राला गती देणारी ठरू शकते. परंतु रूपांतरण अधिमूल्याचे दर व त्याचा परिणाम लहान भूधारकांवर कसा होईल याकडे लक्ष ठेवणे आवश्यक राहील. तसेच दुहेरी कर पद्धतीला पूर्णविराम दिल्याने त्याचा लाभ नागरिकांना होईल. एक रकमी रूपांतरण अधिमूल्य दर कसे असतील हे देखील पाहूया. दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार टप्पानिहाय एक रकमी रूपांतरण अधिमूल्य आकारले जाईल. त्याचे दर भूखंडाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर पर्यंत अधिमूल्य दर 0.10%, 1001 ते 4000 चौरस मीटर अधिमूल्य दर 0.25% आणि 4000 चौरस मीटरपेक्षा अधिक चौरस मीटर असेल तर अधिमूल्य दर 0.50% असणार आहे. हिवाळी अधिवेशनातच याबाबतची रूपरेषा ठरली होती. फडणवीस सरकार जनतेच्या कल्याणासाठी काम करते याचे प्रत्यंतर देणारा हा निर्णय आहे. आता वार्षिक अकृषक कर देखील रद्द करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. बातमी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.